फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावं सुद्धा समोर आली पाहिजेत. ओएसडींवर बोलताना संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलतायत आणि म्हणून त्यांचं सामनामधून कौतुक केलं. राऊतांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या राजवटीमधले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी या प्रकरणाची खुली चौकशी करावी. आदित्य ठाकरे यांची ट्विट करत मागणी. 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारने फसवलं हे दुर्दैवी. स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर. लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार. निवडणूक होण्याची शक्यता. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता. कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 28 फेब्रुवारीला नारायणगावमधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. शिंदेंना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न, त्यासाठीच ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा दावा. शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही. जाधवांकडून ठाम भूमिका. संतोष बांगर यांनी नागनाथाचं दर्शन घेतलं. माझ्या रूपानं हिंगोलीला भविष्यात मंत्रिपद मिळावं. आमदार संतोष बांगर यांचं नागनाथाला साकडं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता. महायुती विरोधामध्ये निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षामध्ये स्थान देणार का, याकडे मात्र लक्ष असेल. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रमेश केरे यांचं उपोषण. उपोषणाचा आजचा 4था दिवस. उपोषणकर्ते रमेश केरे यांची प्रकृती खालावली. त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला प्राजक्ता माळींची अनुपस्थिती. प्रशासनावर ताण नको आणि म्हणून निर्णय. प्राजक्ता माळी हिची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसला आणि चालकाला काळं फासलं. कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागावी, अन्यथा आंदोलन आणखी चिघळणार. आंदोलकाचा इशारा. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न. बैठकीमध्ये टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. मंदिर संस्थानाकडून बागडे यांचा सत्कार. शिर्डीमधील साई संस्थानाच्या भोजनालयामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने 10 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. 40,000हून अधिक भाविकांसाठी प्रसादाची सोय.